हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आणि पप्पा निघालो मॉर्निंग वॉकला. घराजवळच चाललो आहे, लांब कुठे नाही. पण डॅड तर असे मधून जात असतात रोज, पण माझं फर्स्ट टाईम आहे. हो ना. सो जाऊयात. पप्पा पप्पा सो गाईज, मस्त 30 मिनिट वॉक करून मी आणि पप्पा आलो आहे आता घरी. आंघोळ वगैरे झाली आहे माझी. मी जरा परत कम्फी कपड्यामध्ये आले, कारण की मला 1 वाजता जायचं आहे कोरिओग्राफीला. खूप जास्त टाईम आहे, म्हणून मी आंघोळ पण करून टाकली. आता मला करायचं होतं हे जे माझे ओपन पोर्स आहेत, हे बघा जवळ घेतलं ना की दिसतात, त्याच्यासाठी थोडंसं स्किन केअर. कारण की मला आता टेन्शन यायला लागलं आहे ह्यांचं. हे बघा खूप जास्त दिसतात. सो मी आता थोडीफार काय प्रोसेस आहे त्याची करणार आहे. लाईक स्टीम घेणार आहे, आयसिंग करणार आहे. सो त्या पणच करूयात. स्टार्ट करूयात स्टीमिंग पासून. सो मम्मीचं हे स्टीमर आहे, खूप जुनं आहे. जेव्हा मम्मीचं पार्लर होतं तेव्हाचं हे स्टीमर आहे. ते अजून पण नीट चालतंय. आणि आता ते बॉईल होतं, तुम्हाला आवाज येईल बघा. पाणी चांगलं स्टीम होतं. तुम्ही टॉवेल वगैरे पण घेऊ शकता तोंडावर, पण मला असंच घ्यायला आवडतं. आणि ह्याच्यामध्ये एकदम असं करेक्ट असं फेस बसतं आतमध्ये जाऊन. सो मला हेच आवडतं. सो स्टीम घेऊयात आणि मग भेटूयात. सो खूप दिवसानंतर मी आता फायनली स्टीम घेतली आहे. आता मला करायचं फेस शेव. त्याने हे पण केस काढायचे, हे पण काढायचे, आणि जे नाकावर ब्लॅक हेड्स आहेत ते पण निघतील. सो करूयात शेव, पण त्याच्या आधी तोंड धुणार आहे. सो युजली मी ॲलोवेरा, आता हे काय झालं काय नाही. सो मी युजली ॲलोवेरा जेल लावून शेव करते. शेव वगैरे करून झालंय माझं. मी इकडे, इथे, इथे आणि इथे ब्लॅक हेड्स जे आहेत ते त्या सगळ्यांना शेव करते. ते झाले. त्याच्यानंतर मी फेस वॉश पण केले. आता मी एकदम आईस वॉटर घेतलंय, त्याच्यामध्ये मी चेहरा डिप करणार आहे, कारण की ओपन पोर्ससाठी ते खूप चांगलं असतं असं मी ऐकलंय. आता मी फायनली ट्राय करणार आहे, कारण की हे ओपन पोर्स बघू आपण. डिफरन्स पण बघूयात की आधी असे आहेत नंतर कसे होत आहेत म्हणून. सो येस, आईस वॉटरचं तर झालंय. आणि अचानक एका दिवसात काय असे ओपन पोर्स डायरेक्ट बंद होणार नाहीये, आय नो. सो मी आता लावणार आहे मुलतानी मिट्टी फेसला. सो आता आपण ते लावून घेऊ आधी, आणि त्याच्यानंतर मग आपण स्किन केअर वगैरे आपलं नॉर्मल जे मॉर्निंग रुटीन असतं ते करूयात. सो आता आपण लावूयात मुलतानी मिट्टी. तो मुलतानी मिट्टी माझी लावून झालेली आहे ना, थोडीशी उरली. आता ही मी पप्पांना लावणार आहे. आणि इतकं छान वास येतो, तुम्हाला काय सांगू, खाऊ वाटते मला अक्षरशः. तर आता हे 15-20 मिनिटं ठेवणार आहे मी. तोपर्यंत मी पबजीची एक मॅच खेळते आणि मग फेस वॉश करून टाकायचं थंड पाण्याने. सो गाईज 15 मिनिट्स झालेले आहेत. काही वाळले काही नाही वाळले, पण मला चान्स नाही घ्यायचा आहे. मी धुवून टाकणार आहे, कारण की जेव्हा फर्स्ट टाइम मी खूप वेळ ठेवलं होतं तेव्हा पूर्ण फेस रेड झाला होता. सो मला तो चान्स नाही घ्यायचा आहे. 15 मिनिट्स झाले. जे सुकलंय ते ठीक आहे, नाही सुकलंय ठीक आहे, आपण डायरेक्ट धुवून टाकूया. तो चेहरा वगैरे धुतलाय, एकदम क्लीन फ्रेश मस्त वाटतंय. आता मी काही नाही, फक्त स्किन केअर करणार आहे, सिरम वगैरे लावणार आहे बस. आणि झालं असतं. सो मी आज जे काही केलं होतं ते मी सांगते. पहिलं तर वॉकला गेले, त्याच्यानंतर घरी आले, आंघोळ केली, स्टीम घेतलं. स्टीमनी जे हे ओपन पोर्स होते त्यातली जी घाण आहे वगैरे ती सगळे निघते. सो स्टीम घेतली. स्टीम नंतर शेव केलं. शेव केल्यावर जे डेड स्किन होती किंवा माझे सगळे डार्क स्पॉट्स नाही, ब्लॅक हेड्स वगैरे ते सगळे निघाले. डेड स्किन सगळी निघाली. छान वाटलं चेहऱ्याला. त्याच्यानंतर आईस वॉटरनी थंड एकदम त्याच्यामध्ये तोंड घातलं, त्याने एकदम मस्त वाटलं. आणि ओपन पोर्स जरासे टाईट झाले, खूप नाही. एकाच दिवसात नाही होणार हे सगळं, आय नो. मी करेल मंथली किंवा वीकली जसं पॉसिबल होईल. त्याच्यानंतर मी मुलतानी मिट्टी लावली, कारण की ते ओपन पोर्सला परत बंद करतं. त्यानंतर आता मी करणार आहे ह्याच्यावर स्किन केअर. फेस वॉश वगैरे केलाय. आता मी सनस्क्रीन तर लावणारच आहे, पण त्याच्या आधी सिरम वगैरे पण लावणार आहे. सो येस, हे होती माझी आजची प्रोडक्टिव्ह मॉर्निंग. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.